आज आपण चॅप्टर नंबर 1 सेट्स याच्यामधला 5वा व्हिडिओ पाहणार आहोत. यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पर्यंतचा भाग पाहिलाय. त्यानंतर वेन डायग्रॅम, युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट सेट याची इंट्रोडक्शन करून घेतलेली आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1. If A is equal to A, B, C, D, E, B is equal to C, D, E, F, C is equal to B, D, and D is equal to A, E, then which of the following statements are true and which are false? आपल्याला खाली 6 स्टेटमेंट्स दिलेली आहेत आणि या 6 स्टेटमेंट्स मध्ये सबसेट रिलेशन्स आहेत. कोणती ट्रू आहेत, कोणती फॉल्स आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं रिलेशन आहे सी सबसेट बी. याचा अर्थ सी मधील सर्व एलिमेंट्स बी मध्ये आहेत का बघू आपण. सी मध्ये एलिमेंट्स आहेत बी आणि डी. हे दोन्ही एलिमेंट्स बी या सेट मध्ये नाहीत, फक्त डी येतो पण बी येत नाही. याचा अर्थ सी हा बी चा सबसेट नाही, म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे फॉल्स. सेकंड स्टेटमेंट ए सबसेट डी. ए मध्ये एलिमेंट्स आहेत ए बी सी डी ई. हे सर्व एलिमेंट्स डी मध्ये नाहीत. डी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत, पण ए मधले सर्व एलिमेंट डी मध्ये नाहीत, म्हणून ए सबसेट डी द स्टेटमेंट इज फॉल्स. देन डी सबसेट बी. डी मध्ये एलिमेंट्स आहेत ए आणि ई. हे दोन्ही एलिमेंट्स बी या सेट मध्ये येत नाहीत, त्यामुळे ते पण स्टेटमेंट झालं फॉल्स. खाली डी सबसेट ए. डी मधले सर्व एलिमेंट्स ए या सेट मध्ये आहेत, याचा अर्थ हे ट्रू. बी सबसेट ए. बी मध्ये एकूण 4 एलिमेंट्स आहेत, त्यातले 3 एलिमेंट्स येतात, पण एफ हा एलिमेंट ए मध्ये येत नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट आहे फॉल्स. लास्ट सी सबसेट ए. सी मध्ये एलिमेंट्स आहेत बी आणि डी. हे दोन्ही एलिमेंट्स ए मध्ये आहेत, याचा अर्थ हे स्टेटमेंट आहे ट्रू. क्वेश्चन नंबर 2. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. थोडक्यात 1 पासून 20 पर्यंतच्या ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत, नॅचरल नंबर्स आहेत, ते युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला घ्यायला सांगितलेत. अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्रॅम. एक्स आणि वाय सेट काय आहेत ते त्यांनी खाली आपल्याला दिलेलं आहे. आपण पहिलं बघू. युनिव्हर्सल सेट आहे 1 पासून 20 पर्यंत. 1 2 3 4 डॅश 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 20 पर्यंतच्या संख्या आपण मांडून घेतल्या. आता एक्स सेट काय आहे. एक्स सेट असा आहे एक्स स्लॅश एक्स बिलॉंग्स टू एन and 7 less than x less than 15. याचा अर्थ होतो की त्यातला प्रत्येक एलिमेंट हा नॅचरल नंबर आहे आणि तो प्रत्येक एलिमेंट हा 7 पेक्षा मोठा आहे पण 15 पेक्षा लहान आहे. आता 7 पेक्षा मोठा पण 15 पेक्षा लहान म्हणजे 8 9 10 11 12 13 आणि 14. एक्स पुरता आपण मर्यादित बघतोय, वायचा आपण पुढच्या पानावरती पाहणार आहोत. युनिव्हर्सल सेट आहे, एक्स दिलाय आपल्याला. याची वेन डायग्रॅम काढताना आपल्याला माहित आहे युनिव्हर्सल सेटच्या खाली असणारा सेट हा त्याचा सबसेट असावाच लागतो. युनिव्हर्सल सेट आपण रेक्टँगलनी दाखवला, आतमध्ये सबसेट एक्स दाखवला. एक्स मध्ये एलिमेंट 8 9 10 11 12 13 आणि 14 हे आपण सर्कलमध्ये लिहिले, पण सर्कलच्या बाहेर आणि या रेक्टँगलच्या आत यात नसलेले एलिमेंट्स यू मधले ते सर्व लिहिले आपण. 1 2 3 4 5 6 7 हे ओळीने या ठिकाणी तुम्ही कसे लिहू शकता. 14 पर्यंत एक्स मध्ये आतमध्ये गेले. उरलेले 15 16 17 18 19 20 हे आपण या बाजूला मांडले. ही त्याची झाली वेन डायग्रॅम. अशीच वेन डायग्रॅम वाय साठी आपण पुढच्या पानावर पाहणार आहोत. आता यातला दुसरा पार्ट. पुन्हा एकदा युनिव्हर्सल सेट आपण लिहून घेतलाय. 1 पासून 20 पर्यंतचे नंबर्स आहेत. जो सेट वाय दिला होता आपल्याला, त्या सेट वाय ची जी कंडिशन होती ती कंडिशन अशी होती आपली
y is equal to y slash y belongs to n. y is a prime number from 1 to 20. याचा अर्थ 1 पासून 20 पर्यंतच्या मूळ संख्या प्राईम नंबर्स 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. आधीच्या पार्ट प्रमाणे आपण एक रेक्टँगल काढला, एक सर्कल घेतला, सर्कल मध्ये सेट y, त्या y मध्ये एलिमेंट्स 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि बाकीचे u मधले राहिलेले सगळे एलिमेंट्स सर्कलच्या बाहेर पण रेक्टँगलच्या आत. आता तिसरं गणित, युनिव्हर्सल सेट दिलाय आपल्याला 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. त्याच्या खाली एक पी सेट दिलाय 1, 3, 7, 10. हा सेट याचा सबसेटच आहे. देन शो दॅट सेट्स यू, पी अँड पी डॅश बाय वेन डायग्रॅम. आणि दुसरा पार्ट आहे व्हेरीफाय पी डॅश डॅश इज इक्वल टू पी. पी डॅश डॅश इज इक्वल टू पी. आता युनिव्हर्सल सेट आहे 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. पी सेट दिलाय 1, 3, 7, 10. हा जो पी डॅश आहे तो पी चा कॉम्प्लिमेंटरी सेट. याचा अर्थ 1, 3, 7, 10 सोडायचे आणि यू मधले उरलेले सगळे लिहायचे. 1 सोडा, 3 सोडा, 7 सोडा, 10 सोडा. आता उरलं या ठिकाणी 2, 8, 9, 11, 12. ही वेन डायग्राम याप्रमाणे येईल. रेक्टँगल काढला आपण, आतमध्ये सेट पी, बाहेर सेट पी डॅश. पी मधले एलिमेंट सर्कल मध्ये येणार आणि पी डॅश मधले एलिमेंट सर्कलच्या बाहेर पण रेक्टँगलच्या आत. एकूण युनिव्हर्सल सेट तयार होतो. पुढच्या पानावर आपण व्हेरिफिकेशन दुसऱ्याचं पाहणार आहोत. आता याच्यामधला दुसरा पार्ट, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सेट लिहून घेतला यू, युनिव्हर्सल सेट, जो मगाशी आपण पी डॅश मिळाला होता तो. आता आपल्याला या पी डॅशचा कॉम्प्लिमेंटरी घ्यायचा. पी चा कॉम्प्लिमेंटरी घेताना आपण यू मधले एलिमेंट्स जे पी मध्ये नाहीत ते लिहिले. आता पी डॅश डॅश याचा अर्थ या सेटचा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 2, 8, 9, 11, 12 हे सोडलं तर 1, 3, 7, 10 उरतं. याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. बट P इज इक्वल टू 1, 3, 7, 10 हा तर सेट आपल्याला दिला होता. ह्याला इक्वेशन नंबर 2. जर 1 आणि 2 मध्ये बघा, हे दोन्ही सेट सारखेच आहेत. याचा अर्थ P डॅश डॅश इज इक्वल टू P. थोडक्यात कोणत्याही सेटच्या कॉम्प्लिमेंटरीचा कॉम्प्लिमेंटरी पुन्हा तोच सेट मिळतो. उदाहरणार्थ A डॅश डॅश इज इक्वल टू A, C डॅश डॅश इज इक्वल टू C याप्रमाणे. आता आपण चौथ्या गणिताकडे जाऊ. चौथा प्रॉब्लेम आहे A इज इक्वल टू 1, 3, 2, 7. देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ सेट A. A चे आपल्याला कोणते पण 3 सबसेट लिहायला सांगितले. आपण या ठिकाणी जेवढे शक्य आहेत तेवढे सर्व सबसेट्स लिहू. आपल्याला माहित आहे एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे पहिला सबसेट झाला फाय. त्यानंतर आपण यातल्या एक एक एलिमेंटचा सेट तयार करू शकतो. 1, 3, 2, 7 हे वेगवेगळे सेट्स तयार झाले. नंतर आपण 2 एलिमेंट्स घेऊ. 1, 3 हा झाला. 1, 2 पुढचा सेट. 1, 7 त्या पुढचा सेट. अजून 3, 2, 3, 7 त्यानंतर 2, 7 हे 2 एलिमेंट्सचे झाले. आपण 3 एलिमेंट्सचे पण सेट तयार करू शकतो. 1, 3, 2, 1, 3, 7, 1, 2, 7, 3, 2, 7 हे 3 एलिमेंटचे जेवढे शक्य तेवढे आपण सर्व या ठिकाणी लिहिले. आणि आपल्याला आणखी एक नियम माहित आहे, एव्हरी सेट इज द सबसेट ऑफ इटसेल्फ. त्यामुळे आपण पुन्हा एकदा 1, 3, 2, 7 हा सेट लिहिला. एवढे सबसेट्स ए चे तयार होतात. परीक्षेमध्ये यापैकी कोणतेही 3 आपल्याला लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स.
हा त्यातला पहिला आकडा आहे. खाली आपल्याला एकूण 5 सेट्स दिलेत. पी, एम, आय, बी आणि एच हे सेट्स आहेत. पी सेट आहे. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. याचा अर्थ पी सेट पुण्यातील सर्व रहिवाशांचा जे पुण्यामध्ये राहतात त्यांचा सेट आहे. एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. H is the set of all residents in Maharashtra. याचा अर्थ आपल्याला एक 5 पार्ट दिलेत. पुणे, मध्य प्रदेश, इंदोर, इंडिया आणि महाराष्ट्र याचे सेट्स आहेत पी, एम, आय, बी, एच. दुसरा प्रश्न आहे त्यातला, विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. त्याचे उत्तर आपण लिहिणार आहोत. पहिल्यांदा पहिला पार्ट बघू. हे जे 5 सेट्स आहे याच्यामधलं सबसेट रिलेशन आपल्याला पाहायचं आहे. आपण ओळीनं सबसेट रिलेशन पाहूयात. सबसेट रिलेशन बिटवीन अबाव सेट्स इज कोणकोणतं आहे ते आपण पाहू. पहिलं रिलेशन आहे त्याच्यामधलं. आपण सुरुवातीपासून जायचं. पी सेट हा एम चा सबसेट आहे का. याचा अर्थ पुण्यामध्ये राहणारे सर्वजण मध्य प्रदेशमध्ये राहतात का. याचं उत्तर येतं नाही. म्हणून पी हा एम चा सबसेट नाही. पुण्यामध्ये राहणारे सर्व इंदोरमध्ये राहतात का. नाही. म्हणजे पी हा आय चा सबसेट नाही. पुण्यामध्ये राहणारे सर्व इंडियात राहतात का. त्याचं उत्तर हो. त्यामुळं पी सबसेट बी ते लिहिलं आपण पहिल्यांदा. द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर द रेसिडेंट्स ऑफ इंडिया. पुण्याचे सर्व रहिवासी हे इंडियाचे रहिवासी आहेत. म्हणून पी सबसेट बी. हे एक एक सेट घ्यायचा ओळीनं चेक करायचं आपण. पुण्यामध्ये राहणारे सर्व महाराष्ट्रात राहतात का. हो. म्हणून या ठिकाणी आलं पी सबसेट एच. देन आता मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये राहणारे पुण्यात राहतात का. नाही. मध्य प्रदेशमध्ये राहणारे इंदोरमध्ये राहतात का. नाही. कारण मध्य प्रदेश हे राज्य आहे. इंदोर ही त्याची सिटी आहे. मध्य प्रदेशमध्ये राहणारे सर्वजण इंदोरमध्ये राहत नाही. मध्य प्रदेशमध्ये राहणारे सर्वजण भारतात राहतात का. इंडियात राहतात का. त्याचं उत्तर होय. म्हणजे एम सबसेट बी तो या ठिकाणी आला. एम सबसेट बी. देन मध्य प्रदेशमध्ये राहणारे सर्वजण महाराष्ट्रात राहतात का. नाही. यांच्यामध्ये एकही एलिमेंट सारखा नाही. हे तर डिजॉइंट सेट्स आहेत. सबसेट नाही. आता आय. इंदोरमध्ये राहणारे सर्व पुण्यात राहतात का. नाही. इंदोरमध्ये राहणारे सर्व मध्य प्रदेशमध्ये राहतात का. होय. म्हणजे येणार आय सबसेट एम. इंदोरमध्ये राहणारे सर्व इंडियात राहतात का. हो. याचा अर्थ आय सबसेट बी. देन इंदोरमध्ये राहणारे सर्व महाराष्ट्रात राहत नाहीत. म्हणजे आय हा एच चा सबसेट नाही. आता इंडिया. इंडियामध्ये राहणारे सर्व पुण्यामध्ये राहत नाहीत. इंडियामध्ये राहणारे सर्व मध्य प्रदेशमध्ये राहत नाहीत. इंडियामध्ये राहणारे सर्व इंदोरमध्ये राहत नाहीत. इंडियामध्ये राहणारे सर्वजण महाराष्ट्रात राहत नाहीत. कारण या दिलेल्या सर्व सेट्समध्ये इंडिया हा मोठा सेट आहे सर्वात. आता महाराष्ट्रात राहणारे सर्वजण पुण्यात राहत नाहीत. पुण्यातले सर्व महाराष्ट्रात आहेत पण महाराष्ट्रातले सर्व पुण्यात नाहीत. महाराष्ट्रामधले राहणारे सर्व मध्य प्रदेशमध्ये नाहीत. महाराष्ट्रात राहणारे सर्वजण इंदोरमध्ये नाहीत. महाराष्ट्रात राहणारे सर्वजण इंडियामध्ये आहेत. म्हणून एच सबसेट बी असे एकूण आपल्याला 6 सबसेट्स या ठिकाणी मिळाले. आता दुसरा प्रश्न होता, विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. यापूर्वी आपण पाहिलं होतं, जर एखाद्या सेटमध्ये उरलेले सर्व सेट समाविष्ट असतील, थोडक्यात त्या सेटचे बाकीचे सर्व सबसेट्स पाहिजे. इथं जर पाहिलं आपण तर इंडियाचे सबसेट्स आहेत पी, एम, आय आणि एच. हे 1, 2, 3, 4च्या 4 जण इंडियाचे सबसेट आहेत. म्हणून आपण या सेटला युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो. Therefore, set B is a universal set for above sets. ही अशी एकूण 5 गणितं आपण या व्हिडिओत पाहिली.